चला इथं घातलेल्यात मी आज तुरी भिजू, कारण पहिल्यापासून घरी शेती असल्यामुळे आमच्या सासऱ्याच्या इथं आम्हाला घरची डाळ खाऊन जे सवय, तर अजूनही ती सवय माझी मोडलेली नाही. आणि किती सिटीत राहू द्या ना कुठं राहू द्या, मी दरवर्षी घेत असते तुरी. आणि अर्धा क्विंटलची जी डाळ असते 8 दिवस जाऊ की 15 दिवस जाऊ, आणि सगळं घरीच करीत असते. जसं की वाळू घालणं आहे, पाकडणं आहे, चाळणं आहे. घरच्या कामाचा मला कंटाळा बिलकुल येत नाही. जितकंही काम राहिलं तर मी उल्हासाने करीत असते. आणि बिलकुल मला असं वाटत नाही की आता हे सगळं होईन माझ्याच्यानी, बाहेरून विकत सरी घ्या, कट्टा घ्या. मला ते कट्ट्याची डाळ बिलकुल नसून पडत नाही. मग सगळेजण म्हणतात की आपण जशी घरी डाळ करतो तशीच असते, पण घरची डाळीची जी सर येत नाही. घरच्या डाळीवणी जर ती कट्ट्याची डाळ लागली असते तर लोकांनी डाळ करणं घरी बंद केलं असतं. घरचं ते घरचं ते सोनं आहे, जशी आपण मेहनत लावून करतो व्यवस्थित आपण जसं बाहेरची वस्तू जी मिळत नाही, घरच्या डाळीला जशी चव आहे तसं बाहेरल्या डाळीला नाहीये. मुलगाला करायची आहे डाळ. आम्ही दोघांनी मिळून भरून ठेवल्यात तुरी. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळ झालेली नाल्याला टेरिसवर, कारण रात्री ज्या तुरी भिजू घातल्या होत्या त्या वाळू घालायच्या आहेत. रात्री जरासा पाऊस पण पडला अवकाळी, पण सकाळी वाटलं होतं की आता ऊन पडते की नाही, की पण छान ऊन पडले. आणि किती सुंदर आमचे जे आहेत आजूबाजूला शेत आहे, जसं की स्वर्गावानी वाटतं. आणि खूप छान असा नजारा असतो सकाळी सकाळी. तर जसं की चिमण्या पण चिवचिव करतात, तर रानपाखरांची बी खूप छान आवाज येतो. तर ऊन पण पडलं आणि तुरी जी आहे तिथं वाळू घातलेल्या आहेत. आणि आता आजपासून जे आहे आता तुरीला आता भरून ठेवलं. आता 2-3 दिवस तर आधी ऊन द्यायचंय, आणि जेव्हा टाइम भेटला तर पुन्हा आता एवढे घेतलेले आहेत मी तुरी, कारण मला सातळ करायची आहे तुरीची. आणि आता थोडेसे फुलं पण निघले होते, कारण आज गुरुवार आहे आणि खूप सारे असे फुलं निघले होते आज गुरुवारचं. आणि पूजा पण इतकी छान आणि घवघव वाटू लागली, कारण खूप फुलं निघली होते. आणि 4-5 झाडं आहेत, जसं की नंदीवर्णमचं पण आहे, कनेरीचं पण आहे, जास्वंदीचं पण आहे. तर सगळ्यालाच आज भरपूर फुलं होते. आणि जे माझं मंदिर आहे, देवार आहे, फुलानं असं भरून गेला होता. आणि जितके फुलं असले तेवढे पूजा छान वाटते. आणि घरामध्ये पण भर असं घवघव वाटतंय. तर स्वच्छ मंदिर वगैरे धुवून जरा घासून आरत्या वगैरे छान पूजा केलेली आज गुरुवारची. आणि अशी झालेली माझी पूजा. आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक. तर जे आणलेले आहेत तुरी त्याची करणार आहे सात. चला, ते सातळ जी आहे ती खूप छान झालेली आहे. आणि जसं त्याच्यावर मस्त लिंबू कट करून घेतलेला आहे, बारीक कांदा पण चिरून टाकलेला आहे, आणि कोथिंबीर टाकून भरपूर लिंबू टाकून मस्त सर्व केलेली आहे. तर या तुम्ही पण गरम गरम सातळ खायला. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. नाच सगळी आणि या गरम गरम सातळ खायला. काल पार्लरला पण जाऊन आलेली, आणि जराशी वॅक्सिंग केलेली, आणि थोडंसं प्लकिंग. जास्त ब्लीच वगैरे फेशियल मी कधीच करीत नाही. त्या आहे ते घरचंच फाल, कारण साडी घेतली आणि तशी ठेवलेली आहे, एकदा घातलेली आहे. पण तिला फाल लावायची काही सहीच राहील झाली. असंच कोणता सण आला, कुठं जायचं असलं तर साडीची सही ती की ह्याला फाल नाही लावलं. घरीच मिशन असल्यामुळं कुठं जायची गरज नाही. स्वतःचे ब्लाऊज पण मी शिवते. साडीला फाल वगैरे सगळं मीच लावते. तर ब्लाऊज पण भरपूर शिवायचे, पण उन्हाळ्यामुळं मिशनीवर बसू पण वाटणं काही नाही. आणि वर तुरी वाळू घातल्या. आता 3 दिवस झाले तुरी वाळू घालून. आता काढून पाहिजे, साडीला फाल लावून घेणार आहे. तर तुम्ही पण या दुपारचं जेवायला. आणि आजकाल कसं झालंय, कुणाचंही लग्न राहू द्या, पार्लरवालीचा मस्त धंदा चालते. कारण कुणाचंही लग्न राहिलं तरी सगळ्या बाया जे आहेत पार्लरमध्ये जाऊन तयार वगैरे होतात.
आणि फेशियल ब्लीच हे तर रेग्युलर झाले, तर मी ते काही करीत नाही. म्हणजे घरचे होममेड राहतात त्यानंच मी मग चेहरा जे आहे एकदम क्लीन करते. जसं की जे आपण संत्री आणतो, संत्रीचे जे वरच्या साली राहतात त्या सावलीमध्ये वाळू घालते मी, उन्हामध्ये वाळू घालीत नाही. मग त्याच्यामध्ये थोडंसं लोणी मिक्स करायचं, मग त्याचं फेस पॅक बनवायचं. थोडीशी हळद, थोडंसं जे बदाम राहते आपला बदाम उगळून घ्यायचं, मग ते सगळं मिक्स करून चेहऱ्याला लावायचं. 1 ते 2 घंटे फुलं की मस्त असा ग्लो येते. जसं की गोल्डन फेशियल जसं करतो आपण तसा खूप छान ग्लो येते. आणि कधी पण मी जे आहे ते घरीच फेस पॅक बनवते, ते चेहऱ्यावरच करीत असते. आणि उद्याच्याला आता आपली घरची गाडी काढून जायचं आहे सकाळी. आता संध्याकाळी सगळे भांडे वगैरे घासून किचन चकचक करून खावं लागते. मला तर आलं तर फ्रेश दिसलं की माणसाला शांत झोप लागते. नदीला फाल लावून घेणार आहे. ही लस्सी आत्ता करून ठेवली होती मी फ्रीजमध्ये. थंड उन्हाळ्यात काहीतरी रोजचं पाहिजे दुपारच्या वेळेस. तर चला या तुम्ही पण दुपारची लस्सी प्यायला. ही बघा, ही आहे ती साडी आता उद्या जी मला वेअर करायची लग्न. तर ही जी साडी आहे बघा, एकदम सगळं गोल्डन प्रिंट आहे. खूप अशी छानशी बॉर्डर आहे आणि एकदम नरम आहे. जशी घातली ना आपण तशी दिसते. ते बघू शकता तुमची बॉर्डर किती मोठी आहे. ती एकदम बनारस टाईप आहे. तर उद्या ही वेअर करायची आहे मला. हे बघा घरचीच असून सगळं. अजून मी ह्याची पल्लू आहे, पद्धती किती सुंदर. साडी पूर्ण गोल्डन प्रिंट आहे. 8,500ची ही साडी आहे. घातल्यावर खूप अशी छान दिसते. तर हिला लावून घेणार मी फॉल. तुम्हाला कशी वाटली काय नाही पण नक्की सांगा. चला आता मिशनीवर बसणार आहे. फॉल असतात, छोटे मोठे सामान असते सगळं असं आम्ही फुले फॉल घेऊन फुले लावायला फॉल घेते. खूप साडी तर खूप अशी वजन आहे. गरमी पण खूप आहे. एप्रिल महिना चालू आहे, गरमी खूप आहे. पण काठापत्राच्या साड्या घालतात तर आपल्याला तीच वेअर करावं लागते. मग ती वर्कची वगैरे हलकी साडी घालू वाटत नाही. तर थोड्या घंटाभर का होईना लग्नाच्या टाईमला जे आहे ते आपल्याला साडी आपल्याला दिसत लागतं. छान आहे. खूप छान असं बारीक होतं. ती 4,500ला आणि आता हिची म्हणजे किंमत झालेली ती 12,000 रुपयाला झालेली. आणि कमीत कमी 20 वर्ष झाली मी मिशन घेऊन. खूप छान अशी चलती. आणि रोजचं ह्याला तेल सोडत राहायचं. कधी पण आपले कपडे शिवायच्या आधी जे राहते आपण मिशनीवर बसतो तेव्हा ह्याला तेल सोडत राहिलं की खूप छान आपली मिशन जे हलकी चलती. आणि बिना मोटरच चलित असते कारण बाहेरले ब्लाऊज वगैरे मी काही घेत नाही. माझे शिवते. जसा टाइम भेटला तसं शिवत राहते. जसे म्हणजे तसे पण शिवते. जसे की पंजाबी ड्रेस आहेत मुलीचे सगळं घरच्या घरी शिवत असते. तर चला आता फाल लावून घेणार आहे साडीला. तर चला फायनली माझी जे फाल लावून आहे ते झाली आहे. बघू शकता अशी लावली मी फॉल. आणि हे पण बघा तुम्ही बॉर्डर दाखवते तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला कुठंही दिसणार नाही की दोरात कुठं आहे काय रे. इतकी बारीक फॉल लावते मी. तुरपई करायची पण गरज पडत नाही. खूप छान अशी साडी बसते. बघा कुठं गुढी नाही काही नाही. आणि ती छान अशी लावली. हे पहा इतकं दोरा आहे त्या साईडला. बिलकुलही असं दिसत नाही. अशी साफ फाल लावते. तुरपई तर करीत नाही कारण तुरपईपेक्षा हे मजबूत राहतं. आणि तुरपईचा दोरा कसा चैनीमध्ये वगैरे अडकून पुन्हा आपली जी आहे लेस बॉर्डर जे आहे साडीची ती खराब होऊ शकते. त्याचा बिलकुलही असं काही ते प्लेन आहे. असं बारीक शिवलं आहे ना. हे जे आहे ते साडीला फाल जे आहे आपण पिको करतो
ती मजबूत राहते. तर चला फायनली मी साडी झालेली पिको करून आणि आता चालली मी टेरेसवर, कारण मला भरायच्या तुरी. तर चला सगळ्या तुरी जे ते भरून घेतल्या. पण खूप ऊन होतं म्हणून आता संध्याकाळची वाजायले 7. तरी बघा किती उजेडी. आणि खाली पण अशा भरपूर पडल्या होत्या. तर एक एक तूर जी आहे ती सगळी इचून घेतली, कारण शेतकऱ्याला खूप मेहनत लागते आपल्यापासून पोहोचायला, आणि अन्न हे परब्रह्म आहे. तर सगळीकडले वेचलेल्या तुरी आणि चला झालेल्या आहेत वाळून खणखण. तर ठेवून द्यायच्यात मध्ये. तिकडं बाजाखाली लाव, रात्रचं पाणी बिनी आलं तर भिजत नाहीत. तुरीचं काम पार पडले. आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. ब्लॉग नक्की बघा आणि तुमच्यासोबत लग्न शेअर